नमस्कार मित्रांनो, भाग्योदयमध्ये तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आज मी खरी घटना तुम्हाला सांगणार आहे, जी प्रत्येक आईवडिलांनी ऐकायलाच हवी. 5-6 महिन्यांपूर्वी एक आई माझ्याकडे आली, मुलाची पत्रिका घेऊन गुण जुळतात काय पाहण्यासाठी. पत्रिका उघडली आणि लगेच दिसलं सप्तम स्थानामध्ये द्विस्वभाव रास, जिचा स्वामी बुध हा नीच अवस्थेमध्ये लग्नी, पराक्रम स्थानामध्ये गुरु युवा अवस्थेमध्ये आणि त्याची पूर्ण दृष्टी थेट सप्तमावर. मी त्यांना त्याच वेळेला सांगितलं, या पत्रिकेमध्ये 2 लग्नांचे योग आहेत. मित्रांनो, मी हजारो पत्रिका पाहिल्यात. जेव्हा जेव्हा गुरुची दृष्टी सप्तम स्थानावर असते आणि सप्तमेश नीच, पापयुक्त किंवा निर्वळी असतो, तेव्हा वैवाहिक जीवनामध्ये मोठमोठ्या अडचणी येतात. हा नियम आहे, अपवाद नाही. म्हणूनच मी त्यांना त्याच वेळेला स्पष्ट सांगितलं, गुण जुळत आहेत, परंतु हे लग्न थोडे दिवस पुढं ढकला. पण माझं कुणीही ऐकलं नाही. लग्न झालं आणि लग्नानंतर अवघ्या 1-2 महिन्यांमध्येच मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केला. आज घटस्फोटाची प्रक्रिया सुरू आहे. म्हणूनच मी प्रत्येकाला सांगत असतो, फक्त गुण पाहू नका. 36 पैकी 35 गुण जुळले तरी जर पत्रिकेमध्ये वैवाहिक सौख्य नसेल तर ते लग्न टिकत नाही. पूर्वी ॲडजस्टमेंटचा विषय असायचा, आज तो नाही आहे. आपल्या मुलामुलींचं भविष्य ठरवताना पत्रिकेतील वैवाहिक योग तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तुमच्या मुलाची पत्रिका तपासायची असेल तर कमेंटमध्ये लिहा किंवा DM करा.